अहिल्यानगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। यामध्ये अहिल्यानगर मिरज रस्त्यावर एका धावत्या एसटी बसमधून अचानक धूर निघायला लागला आणि काही वेळानंतरच बसनं मोठा पेट घेतला। बसला चारही दिशेनं आग लागल्यानं प्रवाशांची आरडाओरड सुरू झाली आणि सगळीकडे फक्त भयंकर दृश्य दिसत होतं। या एसटी बसमध्ये जवळपास 40 प्रवासी नाशिकवरून सोलापूरच्या दिशेनं जात होते, पण अचानक लागलेल्या या भयंकर आगीनं रौद्ररूप धारण केलं आणि त्यानंतर बसमध्ये बसलेल्या सर्व प्रवाशांसोबत जे काही भयंकर घडलं ते ऐकून तुमच्याही अंगावर काटा येईल। नेमकं काय घडलं ते पुढे बघा। त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशा प्रकारच्या अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। ही एसटी बसच्या भीषण अपघाताची घटना अहिल्यानगर इथं घडली आहे। अपघातग्रस्त झालेली बस आज सकाळी 6 वाजता नाशिकवरून सोलापूरच्या दिशेने निघाली होती। अहिल्यानगर जिल्ह्यातील मिरजगाव बस स्थानक पर्यंत ही बस सुस्थितीत होती। मात्र मिरजगाव बस स्थानकावरून ही बस निघाल्यानंतर अवघ्या 500 मीटर अंतरावर बसच्या बॅटरीमधून धूर निघू लागला। यानंतर धूर नेमका कुठून निघतोय हे पाहण्यासाठी चालकानं रस्त्याच्या कडेला बस थांबवली। त्यानंतर त्यांनी खाली उतरून बस तपासली असता इंजिनच्या बाजूने बसनं पेट घेतल्याचं चालकाच्या लक्षात आलं। यानंतर प्रसंगवधान दाखवत चालक आणि वाहकांनी तातडीनं प्रवाशांना खाली उतरवलं। यामुळे दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। चालकाच्या प्रसंगवधानामुळे गाडीतून प्रवास करणारे 40 प्रवासी सुखरूप बचावले। या दुर्घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे। अहिल्यानगरमध्ये घडलेल्या या भयंकर घटनेनं सगळीकडे हळहळ व्यक्त होताना दिसून येते।